मध्ये आहे मी वाडेघरला. सकाळी आली आहे म्हणजे 11 वाजता येत आहे. आपण तयारी केली आणि डायरेक्ट इकडे आली आहे हळदीमध्ये. समीक्षाची हळदी आहे तिथे आली आहे. जेवण झाले, हळद आली आहे पण तिची तयारी अजून झाली नाही. तर आम्ही जेवलोय आणि तयारी चालू आहे. बसलोय थोडं टाइमपास करतो. तुम्ही कंटिन्यू राहा, आपण आजच्या हळदी एन्जॉय करा. इथे देतकून मांडलंय. वरती समीक्षाचं घर आहे आणि जे हळदीवाले आलेत ते जेवायला गेलेत वरती. बाकी लोक बसलेत. आमची जेवणं झाली आहेत. तांदूळ धुवायला घेतले, जेवण झाले, कमी पडले तर थोडेफार घालायला घेतलं. हळद आली आहे, नवरीची तयारी चालू आहे. हळद आली आहे, मी आधी कधीच तयारी करून आली आहे. ब्लॉग शूट करायला जास्त भेटला नाही, आधी तयारी केली आणि इकडे करते. तुम्ही कंटिन्यू राहा. इकडे बघा ताईचं पण काहीतरी चालू आहे. ताई करून दाखव. हळदीचे पोरले बनवायला घेतल्यात, म्हणजे ते वाणे वगैरे झाकायचे असतात ना त्याच्यासाठी. मग ते वहिनी उमरी होती तर वहिनी बनवायला घेतलेत. बाकीच्यांची जेवणं चालू आहे तिथे. आता आमची समीक्षा नवरी तयारी करून आली. घाई झाली आहे कारण की त्यांना पण परत तेवढ्याला माहूरला जायचं आहे. हे गावचे पाटील, आमच्याकडे गावचे पाटील असतात. ते पटजी नसतात, गावचे पाटील पण सर्व ते विधी केले जातात. आता हळद चालली आणि आम्ही पण चाललो तयारी करायला. आता नाणे न्यायला आलेत. आमच्या घरात नाणे ठेवलेत आणि इथून मग वाजत जातील तिकडे. पण आमच्या तयाऱ्या चालू होत्या तर मी पण चेंज केलेलं तर आम्ही नाही गेलो. सर्व समीक्षानेच नाणे डिझाईन केलेले स्वतःने. खा खा, थंड्यावा जरा आतमधनं थंड्यावा. फ्लॅट रेडी फ्लॅट होता. सिलिंगचे फक्त पॉईंट बघा, सिलिंगचं काम चालू केलंय तर फक्त पॉईंट फिरवायचे. काही लाईट असतील ते बाकी काय उमरी काय इथपर्यंत घे ना, मध्ये कोणावर तरी जर 5 मिनिट खायला दिला असेल तुला.
ती मॅडम झोपलेली आणि लवकरच 5:30 वाजता मेकअप करायला घेतलेला. एक साईडला पप्पाने पाणीपुरी आणलेली ते आपण खात होतो. तिच्या पोराची तयारी चालू आहे. तिला आता कपडे ट्विनिंग करायला घेतलंय तिने आणि त्याने आणि बाबू दादाच्या. आत्ता चालू रात्रीचे 5:45 झाले. 6:30ला तयारी झालेली. झंगाड मंगाड करू गेली पुढं. जिजूंच्या सोबत गेली ना. बघा आता मांडवात एंट्री केली आहे. त्रिशी पुढे गेलेली आणि सीन असा झाला इथे आता की प्रिशी आता इथे ह्या साईडला खेळते. तिला मी उचललं आणि नेलं आणि पुढे गेलो मांडवामध्ये. मांडवामध्ये पुढे गेल्यावर जिथे आम्ही फोटो काढायला गेलो तिथे बघते तर प्रिशीच्या हातातलं नाही आहे सोन्याचं जे होतं ते मण्यांचं. आम्ही शोधतोय मग ही व्हिडिओ बघितली. तर ह्या व्हिडिओमध्ये तिचा हातात इथेच नाही आहे, म्हणजे घरून येता ते इथपर्यंत असंच कुठेतरी ते पडलं गेलं. म्हणजे मी व्हिडिओमध्ये जाऊन बघितलं की म्हणजे पहिलं फेऱ्या मारल्या इकडून तिकडे पण नाही भेटत. मग ही व्हिडिओ बघितली तर ह्याच्यामध्ये नव्हता हातात. पण मला समजलं नाही की तिच्या हातात नाही. जेव्हा मी समीक्षेकडे जातो फोटो काढायला तेव्हा बघितलं हातात नाही आहे. शोधून जेव्हा मी घरपर्यंत आलो त्याच्यानंतर अख्खा मूड ऑफ झालेला की काय करू. शोधून आलो त्याच्यानंतर बघते तर वहिनी आहे, भारती वहिनी, समीक्षेची मम्मी, तिच्या भावाला भेटलेलं होतं. मग त्याच्यानंतर मी जाऊन नाचायला वगैरे लागले. थांब तू
ताईचे व्हेजवाले होते तर ते तिकडे त्या साईडला व्हेजचं सेक्शन होतं तिथे गेलेल्या आणि आम्ही ते नॉनव्हेज खात होतो. भाकरी संपलेल्या कारण की पब्लिक भरपूर होती आणि वेळ पण भरपूर झालेला. आम्ही लेटच आलेलो जेवायला तर मग बिर्याणी जे काय होतं ते घेतलं खाल्लं आणि मग व्हेजच्या इथून ऋषीने जाऊन प्लेन राईस आणि पुऱ्या आणलेल्या त्या खाल्ल्या. जेवून आता परत नाचायला आलो. मॅडमला काय नाचायची हाऊसच आहे, नाचणं थांबत नव्हतं. हे आता दोन्ही हातातले काढून ठेवलेले. मगाशी पण नाचली पण तेव्हा शूट नाही करायला कोणीच नव्हतं. मग आता जाऊन थोडंसं परत बसलो आणि त्याच्यानंतरला नाचलो. सगळ्या आईस्क्रीम खायला घेतल्या आणि मला चॉकलेट हवी आहे. सगळं झालंय. एक एक जण भेटते पण काय नाही. त्याला पाठवलं हे निघाले घरी जायला. लावलेला रात्र झाली आहे म्हणजे आता 1 वाजले बघू शकता. आई ते बसलाय आणि आता चेंज करायचंय. भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये. तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका.
ती कंपनी ते फ्री मध्ये रमवा. आली कानात बाली. हा ठेव तिथे ठेवते ना. पैसे